नमस्कार सर्वांना. तर आज आपण बनवणार आहे चॉकलेट गार्निश. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी इथं घेतलेले आहे चॉकलेट, एक व्हाईट कंपाऊंड घेतलेला आहे, एक डार्क कंपाऊंड घेतलेला आहे. तर हे दोन्ही पण आपण मेल्ट करून घेणार आहे. तर माझ्याकडे मी ओव्हनमध्ये ह्याला 2-2 मिनटं ठेवून 180 डिग्रीवरती ह्याला मी मेल्ट करून घेतलेला आहे. फक्त 2 मिनटं. त्याच्यावरती एक अजिबात एक्स्ट्रा ठेवायचं नाही. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही काय करता, डबल बॉयलरवरती आपण करू शकतो. म्हणजे खाली पाणी ठेवायचं उकळलेलं आणि त्याच्यावरती आपला बाऊल किंवा वाटी वगैरे काय असेल ते ठेवून त्याच्यामध्ये चॉकलेट मेल्ट करून घ्यायची. ती पण प्रोसेस चांगली आहे. ठीक आहे. नंतर त्याला आपण काय करायचे, चॉकलेट्सला आपल्याला काय करायचे, पसरवायचे सगळीकडे आणि स्क्रॅपरनं असे स्क्रॅप करायचे. थोडंसं त्याला सेट होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण हे डार्क चॉकलेट आहे ते मेल्ट करून घेतलेलं ते आपण त्याच्यावरती लावून घ्यायचे. एकदम एकाच जागेवरती ओतायचं नाही, असं तिरक्या तिरक्या लाईनमध्ये ओतून घ्यायचं. थोडंसं सेट होऊन द्यायचं. फ्रीजमध्ये 2 मिनटं ठेवायचं. ठीक आहे. नंतर त्याला थोडंसं टच करून बघायचा. तर त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपलं जर टचमध्ये आपल्याला हाताला जर चॉकलेट लागली नाही तर समजायचं आपलं परफेक्ट चॉकलेट बनणार आहे आणि सेट झालेलं असतं. ठीक आहे. म्हणजे ते 10% सेट झालेलं असतं फक्त, जेणेकरून आपल्या नाईफला चॉकलेट लागणार नाही अशा प्रकारे. नंतर त्याला काय करायचं, आपण असं नाईफने कट करून घ्यायचे. जसं तुम्हाला हव्या तशा डिझाईनमध्ये कट करू शकता, राऊंडमध्ये पण करू शकता. तर मला हा केकवरती स्क्वेअर लावायचे होते आणि ट्रायंगल, म्हणून मी ह्या शेपमध्ये कट केलेले आहेत आणि नोझलने मध्ये मध्ये आपल्याला होल बनवलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये 10 मिनटं. ठीक आहे. 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून आपल्याला काय करायचं, ह्याला एकदम कडक होऊन द्यायचे, त्याच्यानंतरच काढायचे. जर आपण लगेच ठेवलं आणि घाईमध्ये लगेच काढलं तर चॉकलेट तुटण्याच्या शक्यता असतात. ओके. तर ह्या अशा प्रकारे आपल्या रेडी झालेल्या आहेत चॉकलेट्स. आणि ह्या दुसऱ्या पेपरवरच्या पण झालेल्या आहेत, पण ते एवढ्या सेट झालेल्या नाहीत. तर घाई करू नका. तर मला केक द्यायचा होता अर्जंट, त्याच्यामुळे मी पटकन काढून घेतले आणि केक डेकोरेट तुमच्यासमोरच केलेला आहे. अशा प्रकारे आपले हा व्हाईट कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंडपासून चॉकलेट बनवलेले आहेत. आणि त्याच्यासाठी मी वापरलेला आहे मोर्डेचा डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड. तर अशा प्रकारे केकला आपण डेकोरेट करायचं आहे. कोणताही केक असो, एक मध्ये सेंटरमध्ये ठेवू शकतो